पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जागतिक जल दिनाचे औचित्य साधून JSW फाउंडेशन व वॉटर संस्थेतर्फे जलसंवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 22 मार्च जागतिक जल दिनाचे औचित्य साधून JSW फाउंडेशन व वॉटर संस्थेतर्फे जलसंवाद 2026 या जाणीव जागृती मेळाव्याचे आयोजन वडखळ ग्रामपंचायतच्या सहकार्याने क्षेत्रेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आले। या प्रसंगी JSW स्टील लिमिटेड ढोलवी परिसरातील 14 ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य व ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते। गेल्या 4 वर्षापासून पाण्याची समस्या कमी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतच्या मागणीनुसार त्या ग्रामपंचायतमध्ये JSW फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याच्या समस्येसाठी टाक्या व त्यांचे नियोजन करण्यात येत असतं। अनेक कामे या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत दिली जात आहेत। या जलसंवर्धन व स्वच्छता कार्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, मसद, देवकासू, पळस, बोरी, बोरखे, खारपाले, देवळी, गडबडखळ, ढोलवी या ग्रामपंचायतींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांक वडखळ, दुसरा क्रमांक मसद आणि तिसरा क्रमांक पळस या ग्रामपंचायतींना मिळाला आहे। या कार्यक्रमाला मार्गदर्शन व वक्ते लाभलेले अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांचे गुरुवर्य इंद्रजित देशमुख यांनी आलेल्या सर्व ग्रामपंचायत हद्दीतील महिला वर्ग, पुरुष वर्ग, सरपंच सदस्य यांना चांगल्या पद्धतीने संबोधित केलं। त्या ठिकाणी गुरुवर्य देशमुख काकाजी यांचे स्वागत होत आहे। आपणा सर्वांचं काकाजी भाग्य आहे की आपल्या या वडखळच्या नगरीमध्ये, वडखळच्या मातीमध्ये आपलं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय। परंतु आज तुम्हाला जे व्याख्यान आहे ते आपले गृहमाणूस साठवण्यात आलेले आहे, इतकं जमणार नव्हतं। म्हणून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे विचार कसे पोहोचतील त्यासाठीच हा थोडासा विलंब आपण केला। मी आज 22 मार्च दरवर्षीप्रमाणे 22 मार्च हा जागतिक जल दिन असतो। त्याचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही जलसंवाद 2026 या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। यामध्ये JSW ढोलवी स्टील लिमिटेड परिसरातील जवळजवळ 15 ग्रामपंचायती सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील बचत गटाचे महिला, सगळे इतर ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित असतात। त्यांना एक जाणीव जागृतीचा उपक्रम स्नेह मेळावा अशा पद्धतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। हे या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आज ज्यांनी जलसंवर्धन या उपक्रमामध्ये भाग घेतला होता, सहभागी झाले होते, लोकसहभाग दाखवला होता, हिरण्य लोकसहभाग दाखवला होता, त्यांचा आम्ही ग्रामपंचायतचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। आणि ज्यांनी हे काम होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आवर्त मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांनाही एक विशेष पुरस्कार आज या ठिकाणी देण्यात आला। त्याचबरोबर यावर्षीपासून ज्या उत्कृष्ट ग्रामपंचायती काम करतात
जलसंधारण असेल, ग्रामस्वच्छता अभियान असेल, शैक्षणिक असेल, आरोग्यविषयक उपक्रम असतील, या सर्वांमध्ये JSW फाउंडेशन जे उपक्रम होतात त्या सर्व उपक्रमामध्ये जे हिरण्य सहभाग घेतात त्यांनाही विशेष 3 क्रमांक यावर्षी निवडले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक ग्रामपंचायत वडखळ, द्वितीय क्रमांक मसद ग्रामपंचायत आणि तृतीय क्रमांक पलस या ग्रामपंचायतींना यावर्षी सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि आज या ठिकाणी एक नामांकित वक्ते गुरुवारी इंद्रजित देशमुख यांचे एक जाणीवजागृतीचा प्रोग्राम म्हणून आम्ही त्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. त्यामुळे लोकांच्या मध्ये जनजागृती होण्यास निश्चितच मदत होईल. कारण व्यक्ती घडायची असेल, गाव घडायचं असेल, देश घडायचं असेल तर माऊलींचे कोंबी आहे. विधी ते पाळीत, निषेधाते काळीत, कर्मफळे अर्पित पुढे जाणं. एखादी व्यक्ती घडायची असेल तर विधिवत आहे त्याचा स्वीकार झाला पाहिजे. जी वाईट गोष्ट आहे त्याचा त्याग झाला पाहिजे. आणि जेवढं निर्मळ आहे तेवढं ईश्वराच्या चरणी अर्पण करत पुढे गेलं पाहिजे. मोबाईल काय केलाय बघा प्रकार. माझा मोबाईल माझ्याजवळ नसतो माणसात आल्यानंतर, कारण मी जिवंत माणसांना किंमत देतो. तुम्ही माझ्यासाठी देव आहात. कोणतरी 150 किलोमीटरवरनं विचारतही जेवलास का, खाल्लास का, मर तिकडं, मला काय करायचं, पुढे माझ्या जिवंत माणसं. म्हणजे इतके विसरून चाललो आम्ही. एक त्या पुस्तकातले जाता जाता 3-4 गोष्टी आपल्याशी सांगतो. निलांबरीताई असं म्हणते की आपल्या लेकराच्या मोबाईल मध्ये 20 प्रकारचे ऍप्स आहेत आणि त्या ऍप मुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त कसं होत चाललंय. मुलांचं स्क्रीनचं टायमिंग आपल्या घरातलं 13 ते 17 तास आहे. झोपेचं टायमिंग आपल्या घरातल्या मुलांचं 2 तासाचं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेचं टायमिंग तुमच्या माझ्या लेकराचं 20 सेकंदाचं आहे. जगामध्ये माझ्या आयानं, माझ्या बहिणीनं पुढच्या पिढीसाठी आपण जगतो, धडपडतो. एकाग्रतेशिवाय कुणी यशस्वी होत नाही. माऊलींची एक खूप सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अवधान एकलेची बीजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे ऐका. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश हवं असेल तर एकाग्रता हवी असेल. आता हरिओम सर इथं बसले, आता जिल्हा परिषदेमध्ये ते विषय मांडतील त्यावेळेस त्यांच्याकडे एकाग्रता असेल. बोलताना, जगताना एकाग्रतेशिवाय कुणी यशस्वी होऊ शकत नाही. तुमची लेकरं तपासा. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.